साताऱ्यातल्या फलटणमधल्या हॉटेलमधला सीसीटीव्ही आता झी 24 तासच्या हाती लागला। डॉक्टर महिलेचा आत्महत्येपूर्वीचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे। यामध्ये डॉक्टर महिला रूम मध्ये जाताना दिसते। आत्महत्येच्या काही वेळापूर्वीचा हा व्हिडिओ आता झी 24 तासच्या हाती लागला। साताऱ्यातल्या फलटणमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती। हातावर त्यांनी एक सुसाइड नोट लिहिली होती आणि त्यानंतर आत्महत्येचं पाऊल उचललं होतं। दरम्यान फलटणमधल्या हॉटेलमधला एक सीसीटीव्ही आता झी 24 तासच्या हाती लागलाय। डॉक्टर महिलेच्या आत्महत्यापूर्वीचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे। अधिकची माहिती देत आहेत आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, काय अपडेट्स मिळतात? नक्कीच हा सीसीटीव्ही खूप महत्त्वाचा आहे, कारण या घटनेमध्ये वेगवेगळे संघटनांकडून किंवा व्यक्तींकडून आरोप केले जात आहेत। संबंधित जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे ती या हॉटेलमध्ये गेली कशी किंवा किती वाजता गेली याबाबतचे पुरावे म्हणून हा खरं तर सीसीटीव्ही खूप महत्त्वाचा आहे। आणि हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेलंच आहे, पण त्याचबरोबर हॉटेल मालकाने हा सीसीटीव्ही फुटेज जाहीर केलाय, कारण हॉटेल मालक जो आहे त्याच्यावर देखील वेगवेगळे आरोप आता लोकांकडून होताना दिसत आहेत आणि त्यामुळे त्याने हे जे फुटेज आहे हे मीडियापर्यंत पोहोचवलेलं आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय की काउंटरवर ती सही करून ही डॉक्टर महिला पुढे जातीये, त्याचबरोबर ती रूम मध्ये सुद्धा आपल्या जाताना इथं या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय। नक्कीच तुषार, त्यामुळे या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता पुढे काय तपास होतो याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।